हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 19 ऑगस्ट 2021चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल न्यूजपेपरला असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 19 ऑगस्टचा द हिंद आपल्याला काय सांगतोय बघूया. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती शशी थरूर यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे. शशी थरूर ही पर्सनॅलिटी काय आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट पण आहेत हे आणि खूप इंटेलिजंट पर्सनॅलिटी ही मानली जाते. अनेक पुस्तकंसुद्धा विशेष करून हिस्ट्रीमध्ये त्यांनी खूप लेखनकामसुद्धा केलेलं आहे आणि त्यांच्यावरती त्यांच्याच वाईफला त्यांनी सुसाईडसाठी प्रवृत्त केलं म्हणून त्यांच्यावरती केस चालू होती गेल्या 7.5 वर्षांपासून जवळजवळ आणि त्या केसमध्ये आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्या केसमध्ये दिल्ली हायकोर्टाने निर्णय दिला आहे की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही, त्यांच्यावर ते अबेटमेंटचा गुन्हा दाखल झाला होता. इंडियन पिनल कोडमध्ये अबेटमेंट या शब्दाचा असा अर्थ आहे की तुम्ही एखाद्या गुन्ह्यासाठी सहकार्य करणं किंवा प्रोत्साहन देणं, त्याला आपण अबेटमेंट म्हणतो. आणि अशा प्रकारचा गुन्हा यांच्यावरती दाखल झाला होता की स्वतःच्या सुनंदा पुष्कर त्यांच्या वाईफचं नाव होतं आणि त्यांनी सुसाईड केलं होतं एका हॉटेलमध्ये आणि तिथं सुसाईड झाल्यानंतर त्यांना सुसाईड करण्यासाठी शशी थरूर यांनी प्रोत्साहित केलं म्हणून जानेवारी 2014मध्ये त्यांच्यावरती खरं तर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यामधून आता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. हे सांगणारी पहिली न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आता इथं याच्यातून की पॉईंट घेण्यासारखं असं काही नाही आहे, परंतु केस स्टडी म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे कारण हे कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट त्यांची नसतानासुद्धा 7.5 वर्ष जवळजवळ त्यांना ही बदनामी सहन करावी लागली. म्हणजे आता पॉलिटिक्समध्ये ते आहेत म्हणल्यावर हा मुद्दा अनेक जणांकडून उचलला गेलाच असेल, त्यांच्यावरती अनेक ठिकाणी आरोप झाले असतील, त्यांच्यावरती मीडिया ट्रायल झाला असेल. म्हणजे हे एक आपल्या न्यायव्यवस्थेचं, आपल्या कायदा सुव्यवस्थेत एक लूप होल आपण म्हणू शकतो की एखादा आरोपी असला तरीसुद्धा त्याला गुन्हेगारासारखं ट्रीट केलं जातं, त्याच्यावरती मीडिया ट्रायल होतं, मग ते क्वेश्चन मार्कसारखे ते हेडलाईन्स वगैरे येतात. त्यामुळं खूप मोठ्या मनस्तापाला, बदनामीला सामोरं जावं लागतं. अशा अनेक केस आहेत. आता ही एक शशी थरूर आहे, त्याच्या अगोदर आरुषी मर्डर केस एक होती, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं कशा प्रकारे कारवाई झाली होती. त्यानंतर तिसरी केस म्हटलं तर कन्हैया कुमार केस घेऊ शकतो आपण. त्याच्यावरती फक्त आरोपी म्हणून त्याला अरेस्ट झाली होती, तोपर्यंत मीडियामध्ये डिक्लेअर झालं होतं की तो आतंकवादीचे संबंध होते, म्हणजे भरपूर काय काय. त्यामुळं हे जे होतंय ना की न्यायव्यवस्थेनं न्याय द्यायच्या अगोदर जे आपण एखाद्याला गुन्हेगारासारखी ट्रीटमेंट देतो, जरी तो गुन्हेगार नसला तरीसुद्धा, ती एक आपल्या न्यायव्यवस्थेतलं, आपल्या कायदा सुव्यवस्थेतलं ते एक लूप होल आहे. त्यामुळं त्याच्यावरती आपण विचार करणं एक केस स्टडी म्हणून गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची जी न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे आणि अफगाणिस्तानमध्ये आत्ता आपण बघितलं की तालिबानची सत्ता तिथं प्रस्थापित झालेली आहे आणि तालिबानमध्ये काही ऑफिशियल्सनं आता आज जाहीर केलं आहे की तालिबान आता पुढं जे राज्य करणार आहे ना ते शरिया लॉ प्रमाणे राज्य करणार आहे. शरिया लॉ हा मुस्लिम लॉ आहे. विशेष करून इस्लामिक कंट्रीज ज्या असतात त्या बऱ्याच शरिया लॉनुसारच चालतात. त्याच्यामध्ये पाकिस्तान एक कंट्री आहे, त्याच्यामध्ये शरिया लॉनुसारच त्यांच्यामध्ये न्यायनिवाडा केला जातो. आपल्याला तर जशी घटना आहे भारतीय राज्यघटना, त्याच्यामध्ये जे काही तरतूद दिलेली आहे त्याच्यावरून न्यायव्यवस्था करत असते ना, तशाच पद्धतीनं शरिया लॉमध्ये तरतुदी दिल्या त्याच्यानुसार न्यायनिवाडा आता अफगाणिस्तानमध्ये करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं ही खरं तर महत्त्वाची न्यूज आहे. आणि आता एक नवीन चेहरा, अकुंदजादा नावाचा एक नवीन चेहरा राष्ट्राध्यक्ष म्हणून पुढे येईल अशी चिन्ह निर्माण झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून काल पण खूप चांगलं आर्टिकल न्यूजपेपरला आलं होतं, त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने डिस्कस करायचा प्रयत्न केला होता. आजसुद्धा तशा प्रकारचं कोणतं महत्त्वाचं आर्टिकल अफगाणिस्तानशी असेल रिलेटेड तर ते सुद्धा आपण समजावून खूप चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करूयात. परंतु आता या न्यूजच्या अंतर्गत आपल्याला काय बघायचं आहे तर पहिली तर गोष्ट अफगाणिस्तान. रोज मी हेच तुम्हाला सांगतोय की अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कसं होतं आत्तापर्यंत ना, त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. जवळजवळ $3 बिलियन इन्व्हेस्टमेंट, 2-3 बिलियन इन्व्हेस्टमेंट आपण अफगाणिस्तानमध्ये ऑलरेडी करून बसलेलो होतं. आणि ते कधी केलं होतं आपण तर डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस केलं होतं, अशरफ गनीचा कालखंड होता त्यावेळेस आपण केलं होतं. परंतु त्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाले, तालिबानची सत्ता आली आणि तालिबानची आयडिओलॉजी आणि आपल्यासोबत त्यांचे संबंध, त्यांच्या आयडिओलॉजीचा विचार जर केला, त्यांच्या कृत्यांचा जर विचार केला तर आपल्यासोबत तशा प्रमाणात चांगले संबंध आता राहणार नाही आहेत असं आपल्याला पाहाव्यास मिळते.
त्यामुळं मग तेवढी इन्व्हेस्टमेंट आपण करून फसलो तर नाही ना, अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहावयास मिळते. त्यामुळं आपण अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याचा डिटेल अभ्यास करायला पाहिजे. कारण आता रिलेशन अफगाणिस्तान आणि इंडियाचं पुढं बदलताना आपल्याला थोडं बघायचं मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून त्याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे ते तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरा की पॉईंट काय तर लोकेशन अफगाणिस्तानचं कशा पद्धतीनं आहे हे मॅपच्या माध्यमातून बघून ठेवणं गरजेचं आहे. आता रोज आपण अफगाणिस्तानचं जवळजवळ रोजच लोकेशन आपण बघतो, त्यामुळे तुमचं पाठ झालं पाहिजे. पाठ झालं असेल कदाचित तो मॅप. आजसुद्धा आपण अफगाणिस्तानचं लोकेशन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला मग बघूया लोकेशन अफगाणिस्तानचं इंडियापासून कसं आहे ते. हे आहे लोकेशन अफगाणिस्तानचं. इथं आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने लोकेशन आहे अफगाणिस्तानचं इंडियापासून. इथं आपल्याला अफगाणिस्तान पाहाव्यास मिळतं आणि या साईडला आपला भारत आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्रींचा जर विचार केला तर त्या कंट्री जसे आपण रोज बघतो तसं आहे पाकिस्तान, त्यानंतर चायना आहे, इकडं ताजिकिस्तान, इथं किर्गिस्तान आहे, इथं उझबेकिस्तान आहे, इथं तुर्कमेनिस्तान आहे आणि इथं इराण आहे. आणि त्याचबरोबर इथं पर्शियन गुल्फ, इतर टॉपोग्राफी जर बघायला झाली तर इतर पर्शियन गुल्फ आहे, इथं रेड सी आहे, इथं गुल्फ ऑफ एडन आहे, इथं गुल्फ ऑफ ओमानचा एरिया आपल्याला पाहाव्यास मिळतो आणि इथं आपल्याला अरेबियन सी असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि वरचा जर एरिया हा एरिया जर बघितला ना आपण तर हा जो आहे तो कॅस्पियन सीचा एरिया म्हणून, कॅस्पियन सी म्हणून हा सी ओळखला जातो आपल्याला, असं पाहाव्यास मिळतं. त्यानंतर इकडं जर आपण बघितलं तर इकडं मेडिटरेनियन सी आहे, इथं जर वर बघितलं तर ब्लॅक सी आहे. त्यानंतर थोडा झूम आउट करून बघितला एरियाना तर इकडचा जो एरिया आपल्याला पाहाव्यास मिळतोय त्याच्यामध्ये मेडिटरेनियन सीच्या नॉर्थ साईडचा जो एरिया आहे तो तैरेनियन सी म्हणून ओळखला जाणारा एरिया आपल्याला असलेला पाहाव्यास मिळतो. समजते म्हणजे टोटल आपण जे शेजारील कंट्रीज आहेत आणि त्याच्या जवळची काही महत्त्वाची ठिकाणं आहेत ती सुद्धा बघायचा प्रयत्न केला आपण. त्यानंतर झूम केलं ना तर आपल्याला पाहाव्यास मिळेल की बाकी कंट्रीसुद्धा तिथं जवळच्या कोणकोणत्या आहेत त्यासुद्धा कंट्री इथं पाहाव्यास मिळतात. इकडे जर आपण गेलो तर इथं अझरबैजान पाहाव्यास मिळतं, इकडं जॉर्जिया पाहाव्यास मिळतं आपल्याला, इकडं तुर्की पाहाव्यास मिळतं, इथं सिरिया आहे, इराक आहे, हा इराण तर ऑलरेडी शेजारील कंट्री म्हणून आपण बघितलाच आहे. इकडे सौदी अरेबिया आहे, इथं यमन आहे, इथं ओमान आहे, इथं युनायटेड अरब अमिरात हे आहे, UAE ज्याला आपण म्हणतो, इकडं जॉर्डन आहे, लेबनॉन आहे, इस्रायल आहे. आणि हे इस्रायलसुद्धा जास्त न्यूजमध्ये असते इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमुळे, त्यामुळे इस्रायलसुद्धा लोकेशन आपण वारंवार बघत असतो. आणि हा जो एरिया आहे तो इजिप्तचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि रेड सी तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. हे लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघण्याचा प्रयत्न केला अफगाणिस्तानचं. पुढची न्यूज आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटशी रिलेटेड. विशेष करून जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी सांगितलं आहे की फ्लड हिटमुळं काय नुकसान लोकांचं झालं असेल, पूर परिस्थितीमुळं लोकांचं जे काय नुकसान झालं आहे त्या लोकांना जे लघु उद्योजक आहे त्याच्यामध्ये काय दुकानदार आहेत त्याच्यामध्ये त्यांना लोन उपलब्ध करून देणं आता गरजेचं आहे. आणि तेही लोन कसं तर कमी इंटरेस्ट असणारं म्हणजे कमी व्याजदर असणारं लोन उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तशा प्रकारची अनाऊन्समेंट अजित पवार यांनी केलेली आपल्याला पाहावीच मिळाली, ती सांगणारी ही न्यूज आहे. मग याच्यामधून एक की पॉईंट काय निघू शकतो तर महाराष्ट्राचं लोकेशन मॅपच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या बघून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण मॅपच्या माध्यमातून लोकेशन बघून घेऊयात कशा प्रकारचं आहे ते. इथं आपण महाराष्ट्राचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतोय. इथं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर इथं गोवा आहे, गोवा राज्य इथं छोटंसं आपल्याला पाहाव्यास मिळतं. इथं त्यानंतर कर्नाटक राज्य आहे, इकडं तेलंगणा आपल्याला पाहाव्यास मिळते, इकडे छत्तीसगड आहे, इकडं वरती मध्य प्रदेश पाहाव्यास मिळते आणि इकडं गुजरात आहे. एवढ्या राज्यांची बाँड्री महाराष्ट्राला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इकडं अरेबियन सीचा किनारा इथं लाभलेला महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आपल्याला पाहाव्यास मिळतं. हे खरं तर आपण महाराष्ट्राचा जे लोकेशन आहे ते इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न केला. पुढची आपल्याला न्यूज पाहाव्यास मिळते ती सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटशीच रिलेटेड आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये काय तर MLCमध्ये, आता MLC म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये 12 मेंबरचं नॉमिनेशन करायचं असतं गव्हर्नरनं. म्हणजे गव्हर्नरच्या माध्यमातून 12 मेंबरचं नॉमिनेशन गव्हर्नरच्या माध्यमातून करायचं असतं. म्हणजे गव्हर्नरला ती पॉवर आहे की 12 मेंबर जे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे असतील ते नेमणूक गव्हर्नर करू शकतो. ती पॉवर गव्हर्नरला दिलेली असते. तशीच सेंट्रलमध्ये कुणाला असते तर ती राष्ट्रपतींना असते, मेंबर ऑफ ज्याला पार्लमेंट आपण म्हणतो. म्हणजे
एमपींना अशा प्रकारची नियुक्ती करण्याची जी पॉवर असते ती राष्ट्रपतींकडे असते. ते संसदेचे मेंबर असतात आणि लोकसभा किंवा राज्यसभा त्याच्यामध्ये दोन्ही येतात. आणि राज्यातल्या जे विधानसभेची पॉवर असते ना, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जर काही नॉमिनेशन करायचं असेल तर ती कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून गव्हर्नरला देण्यात आली आपल्याला पाहावयास मिळते. ती पॉवर जी आहे ना ती भगतसिंग कोश्यारींनी पार पाडलेली नाही. त्याच्यामध्ये डिले पाहावयास मिळाला आहे. 12 मेंबरचं जे नॉमिनेशन आहे MLC मेंबरचं, ते नॉमिनेशन त्यांच्याकडून अजून केलं गेलं नाही. त्याच्यामुळं त्यांच्यावरती टीका शिवसेना करत असताना पाहावयास मिळते. शिवसेनेचं एक वृत्तपत्र वेगळं आहे सामना नावाचं, आणि त्या सामनामध्ये त्यांच्यावरती तशा प्रकारची टीका केलेली आपल्याला पाहावयास मिळाले. मग आता याच्यातून की पॉईंट काय काढू शकतो आता आपण, तर नॉमिनेटेड मेंबरची प्रोसिजर काय असते, त्यांचं कशा प्रकारे नॉमिनेशन होत असतं, त्याच्यामध्ये क्रायटेरिया काय दिला आहे, कोणत्या क्षेत्रातल्या लोकांचं नॉमिनेशन करायचं असतं, हे सर्व आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. इंडियन पॉलिटिक्स ज्यावेळेस आपण वाचतोय ना त्यावेळेस आपल्याला याचा अभ्यास करणं गरजेचं होऊन बसतं. त्यामुळे ही न्यूज कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला. मग ती प्रोसिजर काय आहे ती डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं की नॉमिनेशन कशा पद्धतीने होत असतं. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असू द्या किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असू द्या किंवा मग पार्लमेंट असू द्या, त्याच्यामध्ये लोकसभा असू द्या किंवा राज्यसभा असू द्या, त्यांचं जे नॉमिनेटेड मेंबर असतात काय त्याच्यामध्ये एकूण मेंबरपैकी नामधारी सभासद काय असतात त्याला नॉमिनेटेड मेंबर इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, त्यांची नॉमिनेशन कशा पद्धतीने होत असतं, ते रेकमेंडेशन कोण करतं, फायनल सँक्शन कोण देतं, त्याची जे टोटल प्रोसिजर आहे ना आणि त्यांचा क्रायटेरिया नेमका काय असतो, ते कोणत्या क्षेत्रातले तज्ज्ञ असायला पाहिजे, हा सर्व जो क्रायटेरिया आहे ना तो इंडियन पॉलिटीच्या माध्यमातून आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. त्यामुळं ते करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. ते आपण करायला पाहिजे या न्यूजच्या अंतर्गत. हा की पॉईंट आपला होऊ शकतो. पुढची न्यूज महत्त्वाची कोणती बघूयात. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्ट कॉलेजियमशी रिलेटेड. आणि सुप्रीम कोर्टामध्ये पुढील जे नवीन जज असतील ना त्याच्यासाठी 8 नावं रिकमेंड त्या कॉलेजियमनं केलेली आपल्याला पाहावेस मिळतात. आणि त्याच्यामध्ये 8 जणांपैकी 3 नावं जी आहेत ती महिलांची नावं आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपली पहिली वुमन होण्यासाठी BV नागरत्ना ज्या आहेत ना त्यांना चान्स कदाचित मिळेल आणि त्या पहिल्या वुमन चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील असं सुद्धा या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणखी यांची अपॉइंटमेंट झालेली नाही आहे, पण शक्यता आहे की पुढच्या आत्ता चीफ जस्टिस कोण आहेत तर NV रामन्ना आहेत, म्हणजे ते पुरुष आहेत. आत्तापर्यंत बऱ्यापैकी आपण पुरुषच चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून बघितलेले आहेत, पण आता पहिल्यांदा भविष्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून कार्य करताना आपल्याला एक स्त्री पाहाव्यास मिळणार आहे. आणि ती खरंच एक खूप महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये खूप महत्त्वाचा बदल आपल्याला भविष्यात पाहाव्यास मिळेल. आणि त्यासाठीच मग 8 महत्त्वाच्या पर्सनॅलिटीची जज म्हणून नियुक्ती भविष्यामध्ये केली जावी याच्यासाठी कॉलेजियमनं नावं सुचवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाची नावं BV नागरत्ना जे आता तुम्हाला सांगितलं यांचं एक नाव आहे, त्याचबरोबर हेमा कोहली यांचं एक नाव असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. या 2 महत्त्वाच्या महिलांची सुद्धा त्याच्यामध्ये नावं असलेली पाहाव्यास मिळतात. आणि पुढचं त्यामुळे शक्यता काय निर्माण झाली तर पुढच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोणी येईल ना ती शक्यतो महिला असेल आणि त्याच्यामध्ये BV नागरत्ना यांचं खूप नाव घेतलं जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून पहिला की पॉईंट काय तर कॉलेजियमविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. कॉलेजियम कशासाठी असतं, कॉलेजियमचं नियुक्ती कशा पद्धतीने होत असते, त्याचे मेंबर कोण कोण असतं आणि त्याच्यामुळं मग आता हे जे नावं सुचवलेले आहेत त्याला फायनल सँक्शन देण्याचं कार्य कोण करतं ही सर्व प्रोसिजर आपल्याला माहीत पाहिजे. दुसरा की पॉईंट काय आहे तर दुसरा की पॉईंट हा आहे की जजेसची नियुक्ती कशी होत असते, सुप्रीम कोर्ट जजेसची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते. त्याचबरोबर त्यानंतर जर विचार आपल्याला करायचा झाला तर हायकोर्टाचे जजेस जे असतात त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर जे लोअर कोर्ट्स असतात वेगवेगळे तिथले जे जज असतात त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते हे की पॉईंट या न्यूजच्या अंतर्गत आपण घेऊ शकते. आणि आत्ताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत तर NV रामन्ना आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची जी न्यूज आहे ती कॉलेजियम. आता हे कॉलेजियमनं जी नावं सुचवलेली आहेत ना त्याच्यावरती काय रिपोर्टर्सनी चुकीच्या पद्धतीनं रिपोर्टिंग केलं आहे असं सुद्धा चीफ जस्टिस ऑफ इंडियानी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणजे त्याच्यावरती त्यांनी नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. इथं स्लॅम्स हा शब्द वापरला, म्हणजे त्यांना अशा प्रकारच्या न्यूज रिपोर्टरना सुनावलेलं त्यांच्या भाषेमध्ये पाहाव्यास मिळते चीफ जस्टिस ऑफ इंडियाने, म्हणजे NV रामन्ना यांनी. ते सांगणारी खरं तर न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे ह्या 2 न्यूज आहेत ना ते एकमेकांना अटॅच असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतं. या दोघांचा विषय एकच असलेला आपल्याला
पाहाव्यास मिळतोय. पुढची महत्त्वाची न्यूज बघूया कोणती आहे ती. पुढची ही जी एक इमेज आपण बघतोय ना ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ही इमेज आहे तिवा ट्राईब्समॅन बद्दलची. तिवा नावाची ट्राईब्स आहे आसाममध्ये, आणि ती आसाममधली जी ट्राईब्स आहे ना त्या हार्वेस्टिंगच्या अगोदर म्हणजे पिकांची काढणी असते ना त्याच्या अगोदर काही डान्स वगैरे त्यांच्यामध्ये रिवाज आहेत, अशा प्रकारचं ट्रॅडिशन आहे. तो डान्स ते करत असतात आणि तो डान्स करत असतानाची ही इमेज आपल्याला पाहाव्यास मिळते. तो डान्स ते करत असताना ही इमेज आपल्याला आलेली पाहाव्यास मिळते. हे कोणती ट्राईब आहे तर तिवा नावाची ट्राईब्स आहे, आणि ती ट्राईब्स हे विशेष करून ही ट्राईब जी आहे ती कार्बी अँग्लाँग डिस्ट्रिक्ट्समध्ये आसाममध्ये पाहाव्यास मिळते. आता कार्बी अँग्लाँग प्लॅटोसुद्धा आहे, एक पठारसुद्धा आहे, त्यामुळे जॉग्राफीच्या माध्यमातून कार्बी अँग्लाँग पठार जे आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड की पॉईंट आपला काय होऊ शकतो तर आसामचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट होऊ शकतो. तिसरा की पॉईंट आपला काय तर तिवा ट्राईब्सविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बघून ठेवणं गरजेचं आहे. आता ढोबळ इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून तिवा ट्राईब्सविषयी काय आहे ती बघून घेऊया इंटरनेटच्या माध्यमातून. ही थोडीशी इन्फॉर्मेशन तिवा ट्राईब्सबद्दल इथं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये विशेष करून तिवा ट्राईब जी आहे ना ती कोणत्या क्षेत्रामध्ये आढळते म्हणून इथं सांगितलं आपल्याला, तर ती विशेष करून आसाममध्ये मोठ्या प्रमाणात आढळताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आसाम आणि मेघालयामध्ये सुद्धा ती आढळताना पाहाव्यास मिळते. आणि त्याचबरोबर बाकी स्टेटचा विचार केला तर ते अरुणाचल प्रदेश असेल, मणिपूर असेल किंवा नागालँड असेल या राज्यांमध्ये थोड्या बहुत प्रमाणात सापडताना आपल्याला पाहाव्यास मिळते, म्हणजे वास्तव्यात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. परंतु मॅक्झिमम कुठं आढळते तर ते आसाम आणि मेघालय या दोन स्टेटमध्ये खूप मॅक्झिमम त्यांची संख्या आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त कुठं आहे मेघालयाच्या कम्पेअरमध्ये आसाममध्ये असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढं काय सांगितलं आहे तर या ट्राईब्सला लालुंग्ज म्हणून सुद्धा ओळखतात. लालुंग्ज हे सुद्धा त्यांचं नाव असलेलं एक आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यांचे नेबर्स वगैरे जे आहेत ते त्यांना लालुंग्ज म्हणून ओळखतात, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यांना दर्जा काय दिला गेला आहे तर त्यांचं कॅटेगरायझेशन जे केले कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते केले स्केड्युल्ड ट्राईब्स म्हणून, म्हणजे अनुसूचित जमाती म्हणून त्यांचं वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आता तिवामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात, एक तर हिल तिवा आणि दुसरा आहे प्लेन तिवाज. म्हणजे डोंगर भागात राहणारे ज्या तिवा जमाती आहेत त्या हिल तिवा आहेत, आणि सपाट मैदानावरती राहणाऱ्या म्हणजे मैदानी भूभागात राहणाऱ्या ज्या यांच्यातील समूह आहे त्यांना प्लेन्स तिवा म्हणतात. या दोघांचं कल्चरसुद्धा खूप डिफरंट असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आहे ते एकाच जमातीचे, परंतु हा थोडासा डिफरन्स असल्यामुळे त्यांच्या कल्चरमध्ये सुद्धा डिफरन्स असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि या तिवा या शब्दाचा अर्थ काय सांगितलं आहे यांनी तर पीपल हू वेअर लिफ्टेड फ्रॉम बिलो, म्हणजे खालच्या थरावरून वरती आलेली लोक, म्हणजे कमी दर्जातून पुढं, म्हणजे आपण प्रगतिशील लोक जे म्हणतो ना आत्ताच्या भाषेमध्ये, ते प्रगती खूप खालावली होती ती प्रगती करत करत वर आलेले लोक असं सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. द पीपल हू वेअर लिफ्टेड फ्रॉम बिलो म्हणजे खालून वर आलेले पीपल असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ असा घ्यायचा आहे आपल्याला की खूप खालची परिस्थिती असताना सुद्धा प्रगती करत करत वर आलेले लोक असा आपण त्याचा अर्थ शब्दशः लावू शकतोय. एवढी बेसिक इन्फॉर्मेशन आपण तिवा ट्राईब्सबद्दल विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नमेंट, विशेष करून ही पेगाससची रिलेटेड असणारी न्यूज आहे. आणि पेगाससमध्ये आता काय झालं तर सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती की पेगाससचा यूज करून अनेक लोकांची मोबाईल डिव्हाइस हॅक होत आहेत, पर्सनल इन्फॉर्मेशन चोरली जाते, अशा प्रकारचे आरोप गव्हर्नमेंटवरती केले होते. आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंटनं विशेष करून ॲफिडेविट दाखल केलं होतं आणि एक्सप्लेनेशन दिलं होतं की अशा प्रकारची खरेदी कोणत्याही प्रकारे गव्हर्नमेंटकडून केली गेली नाही. परंतु याच्यामध्ये मुद्दा काय होता तर जे ॲफिडेविट दाखल केलं ना ते टोटली दाखल केलं गेलं होतं होम सेक्रेटरीकडून. आणि होम सेक्रेटरी जे आहे ना ती कॉम्पिटंट अथॉरिटी आहे असं गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं होतं. परंतु पार्लमेंट डिबेटमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री जी आहे ती कॉम्पिटंट म्हणजे टोटल अथॉरिटी त्यांच्याकडे आहे अशा प्रकारच्या केसेस हँडल करण्याची असं सांगण्यात आलं. म्हणजे पार्लमेंटमध्ये गव्हर्नमेंट जे आहे सत्तेतलं ते एक बोलत आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट दाखल करताना सुप्रीम कोर्टाला वेगळं सांगत आहे. या मतामध्ये गव्हर्नमेंटच्या तफावत पाहाव्यास मिळते. त्यामुळं पुन्हा एकदा हा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा झालेला आपल्याला पाहाव्यास मिळते.
मग याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री एक जास्त न्यूजमध्ये आता आली आणि त्याचबरोबर होम मिनिस्ट्रीसुद्धा जास्त न्यूजमध्ये आलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? त्यामुळं हे सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट काय बघाय तर होम मिनिस्ट्री कुणाकडे आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री कुणाकडे आहे, त्याचे मिनिस्टर कोण आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बरोबर आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर पेगासस विषयी जास्त याच्यामध्ये बोललं जाते. पेगासस विषयी वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. ते लेक्चर जरी तुम्ही बघितलं ना तर पेगासस विषयी टोटल इन्फॉर्मेशन मिळून जाईल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि प्लेलिस्टची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळे दिलेली आहे. करंट बेस्ड डिस्यूचं प्लेलिस्ट आपले वेगळे आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीजवर आपण बोलतो आहे त्याच्यावरती एक वेगळी लिस्ट केली. त्यानंतर द हिंदूची प्लेलिस्ट मी वेगळी केली. त्यामुळे त्या प्लेलिस्टची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते सुद्धा तुम्ही चेक करू शकताय. पुढची न्यूज महत्त्वाची कोणती आहे ते बघूयात. पुढची न्यूज आहे आपले जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत एस जयशंकर यांनी युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जे आहेत अँटोनियो गुटेरस यांची शॉर्ट भेट घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये चर्चा विशेष करून काय झाली ते सांगणारं ही पण न्यूज ते सांगते आपल्याला आणि ही पण न्यूज तेच आपल्याला सांगत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. दोन्ही न्यूजमध्ये एकमेकांचा स्टँड सांगितलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. मग तो स्टँड काय आहे तर युनायटेड नेशनकडून हे सांगण्यात आलं आहे की इंडियामध्ये जे अफगाणिस्तानचे नागरिक आहेत त्यांना रेफ्युजीचा दर्जा देण्यात यावा. विशेष करून रेफ्युजीचा दर्जा म्हणजे काय तर त्यांचा पासपोर्ट एक्सपायर झाला म्हणजे विजा त्यांचा एक्सपायर झाला, पासपोर्ट म्हणतोय मी, विजा एक्सपायर झाला ना त्यांचा तरीसुद्धा ते रेफ्युजी म्हणून इंडियामध्ये राहू शकतात. तरच आपण शांतता प्रस्थापित करू शकतो, तरच त्यांच्या जीविताला प्रोटेक्ट करू शकतो असं त्यांच्याकडून युनायटेड नेशन सेक्रेटरी जे आहेत अँटोनियो गुटेरस यांच्याकडून एस जयशंकर यांना सांगण्यात आलं. त्याचबरोबर एस जयशंकर यांनी सुद्धा हे सांगितलं आहे की अफगाणिस्तानमध्ये पीस किपिंगसाठी म्हणजे शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे जे काय मिशन्स चालू आहेत ना, जे जे काय मिशन्स भविष्यात येणार आहेत ना ते मिशन्स चालू ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे असं सुद्धा एस जयशंकर यांनी युनायटेड नेशनला सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. ते सांगणारे ह्या दोन न्यूज असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग आता पहिला की पॉईंट आपल्याला याच्यातून काय बघायचं तर युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी बोललं गेले. दुसरा की पॉईंट काय तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि USA विशेष करून भेट झाली त्यामुळं तिसरा की पॉईंट USAचं लोकेशन व्यवस्थित आपल्याला असणं गरजेचं आहे. मग हे तीन की पॉईंट त्याचबरोबर चौथा आहे USA इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग आता हे 4 पॉईंट आपण USA इंडिया रिलेशनशिप बघून ठेवायचं आहे. USAचं लोकेशन आपण आता बघणारच आहोत. त्याचबरोबर युनायटेड नेशनची थोडीशी इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघू आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची सुद्धा इन्फॉर्मेशन थोडीशी विकिपीडियाच्या माध्यमातून बघूया. इथं आपण युनायटेड नेशनची छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतो विकिपीडियाच्या माध्यमातून. खरं तर युनायटेड नेशनची स्थापना कशासाठी झाली तर इंटरनॅशनल लेवलला पीस डेव्हलप करण्यासाठी आणि सिक्युरिटी डेव्हलप करण्यासाठी म्हणजे सुरक्षितता, आंतरराष्ट्रीय सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय शांतता कशी डेव्हलप करता येईल याच्यावरती युनायटेड नेशन वारंवार प्रयत्न करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचं एमसुद्धा त्याचं स्थापनेचं ध्येयसुद्धा हेच आहे. त्याचबरोबर फ्रेंडली रिलेशन वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये फ्रेंडली रिलेशन मैत्रीपूर्ण संबंध कशा पद्धतीनं आपण डेव्हलप करू शकतो याच्यावरती सुद्धा जे युनायटेड नेशन आहे ते कार्य करत असताना वारंवार आपल्याला पाहाव्यास मिळतं. सेक्रेटरी जनरल कोण आहे त्याचं तर अँटोनियो गुटेरस आहे ते आपण ऑलरेडी बघितलं. हेडक्वार्टर त्याचं न्यूयॉर्क युनायटेड स्टेटमध्ये असलेलं पाहाव्यास मिळते. फाउंडेशन म्हणजे स्थापना कधी झाली तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट या कंट्रींनी 24 ऑक्टोबर 1945ला युनायटेड नेशनची स्थापना केली गेली. फाउंडर कंट्रींची काही कंट्रींची नावं इथे दिलीत. युनायटेड स्टेट आहे, इंडिया आहे, युनायटेड किंगडम आहे, ब्राझील आहे, फ्रान्स आहे. या कंट्रीजला फाउंडर कंट्री असं मानलं जातं आणि बाकी पण कंट्री आहेत. इथं महत्त्वाच्या कंट्री मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सबसिडरीज त्याच्या इतर ऑर्गनायझेशन कोणते आहेत तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याचे इतर ऑर्गनायझेशन आहे आणि बाकी कोणते. मग आता याच्यामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी बोलले गेले. बरोबर आहे. ही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे ना ती सुद्धा याची सबसिडरीज संस्था असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते, पूरक संस्था असलेल्या पाहाव्यास मिळते. म्हणजे या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची स्थापना युनायटेड नेशन्सकडूनच केली गेली आणि याचं मुख्य कार्य काय असेल तर सिक्युरिटी आणि पीस डेव्हलप करणं, सुरक्षितता आणि शांतता डेव्हलप करणं वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये हे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं कार्य असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते.
समजते, एम असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बाकी इन्फॉर्मेशन आणखी विकिपीडियाच्या माध्यमातून युनायटेड नेशनविषयी आपल्याला आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी बघून ठेवणं गरजेचं आहे. आता मॅपच्या माध्यमातून आपण काय बघूया, तर USA लोकेशन बघूया व्यवस्थितरित्या इंडियापासून कुठं आहे ते. या मॅपच्या माध्यमातून आपण इथं इंडिया आहे आणि इंडियापासून आपण या दिशेला युनायटेड नेशनचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतो कशा पद्धतीने. इथं युनायटेड नेशन आपल्याला पाहाव्यास मिळते आणि मध्ये इथं नॉर्थ अटलांटिक ओशन पाहाव्यास मिळते आणि इकडं साऊथ अटलांटिक ओशन आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आणि हा मेडिटरेनियन सीचा एरिया आहे, इथं अफगाणिस्तान आहे, याचं लोकेशन वगैरे आहे. हे लोकेशन आपण अगोदर ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे. आणि इथं आफ्रिका खंड पाहाव्यास मिळते. आफ्रिकन खंडाच्या वेगवेगळ्या कंट्रीज आपल्याला पाहाव्यास मिळते. इकडं साऊथ अमेरिका आहे आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बाकी कंट्री कोणत्या आहे तर कॅनडा आहे तिथं. त्यानंतर इकडं मेक्सिको पाहास मिळते. इथं गुल्फ ऑफ मेक्सिको आहे आणि इथं कॅरिबियन सी आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं छोटीशी बेटं असलेल्या कंट्री कोणत्या आहेत, क्युबा आहे, पोर्टोरिको आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते आपण टोटल बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे COP26 रिलेटेड न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. COP26ची मीटिंग झालेली आता आपल्याला पाहाव्यास मिळाली. COP26 म्हणजे युनायटेड नेशन्स ऑफ कॉन्फरन्स ऑफ पार्टीज युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हे त्याचं COP26चा लॉंग फॉर्म आपल्याला पाहाव्यास मिळते. कॉन्फरन्स ऑफ पार्टीजला COP म्हणतात, COP. याची मीटिंग झालेली पाहाव्यास मिळाली. याच्यामध्ये विशेष करून मेंबर्सनी काय सांगितलं की इंडिया जो पोल्युशन हटवण्यासाठी कार्य करतोय ना, त्याच्यामध्ये आणखी खूप काही करू शकतो असं त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे तर COP26 विषयी डिटेल इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते. हा की पॉईंट असू शकतो. आणि पोल्युशनचा मुद्दा जर आपण बघायचा झाला ना तर पोल्युशनवरती अगोदर काय झालं आहे तर पॅरिस ॲग्रीमेंट जास्त न्यूजमध्ये असतो. त्यामुळे पॅरिस ॲग्रीमेंटविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. जो मला वाटतं 2015मध्ये झाला होता पॅरिस ॲग्रीमेंट. त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. तिसरा की पॉईंट काय तर IPCCचा रिपोर्ट आला होता आत्ताच. त्याच्यावरती वेगळं लेक्चरसुद्धा मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज त्याला आपण म्हणतो. त्याचा रिपोर्टसुद्धा 6वा रिपोर्ट होता तो. त्याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. IPCC विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्या रिपोर्टमध्ये काय काय रिकमेंडेशन केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते मग आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि विशेष करून त्याच्यामध्ये ग्रीनहाऊस गॅस जास्त न्यूजमध्ये होतं. मग महत्त्वाचे ग्रीनहाऊस गॅस कोणकोणते आहेत हे सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हे की पॉईंट या न्यूजच्या माध्यमातून होऊ शकतात, ते आपण बघणं गरजेचं आहे. आता इथं याच्यापैकी COP26 मी तुम्हाला दाखवू शकतोय, पण मी मुद्दामून दाखवत नाही आहे. तुम्ही COP26 विषयी इन्फॉर्मेशन तुमच्या पद्धतीने इंटरनेटच्या माध्यमातून काढून ठेवा, म्हणजे लॉंग टर्म तुमच्या लक्षात राहण्यासाठी मदत होते. पुढं आणखी हे मला माहिती आहे न्यूजमध्ये येणार आहे पुढेसुद्धा आणखी, त्यावेळेस मी दाखवण्याचा प्रयत्न करेनच. परंतु आत्ता तुम्ही स्वतः जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यात मदत होईल. पुढची न्यूज आहे ऑइल पाल्म फार्मिंगशी रिलेटेड. ऑइल पाल्म म्हणजे पाम तेल जे प्रोडक्शन असतं ना, ते ऑइल पाल्म त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याचं जे प्रोडक्शन आहे त्याच्यासाठी इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते सपोर्ट करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ते प्रोडक्शन वाढवणं हे इंडियन गव्हर्नमेंटचं टार्गेट आता सेट झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग ते टार्गेट 2025-26 पर्यंत 11.2 लाख टनाने ते उत्पादन वाढवण्याचं टार्गेट आहे. त्याचबरोबर 2029-30चा जर आपण विचार केला तर तोपर्यंत 28 लाख टन पाल्म तेलाचं उत्पादन वाढवायचं असं टार्गेट आपल्या गव्हर्नमेंटचं असलेलं पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये वेगवेगळे अमाऊंटसुद्धा गव्हर्नमेंटकडून इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अलॉट केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि हे जे पिक्चरमध्ये तुम्ही बघताय ते पाल्म तेलाचं प्रोडक्शन करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती तिथं आपल्याला पाहाव्यास मिळतात. ती झाडं आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणखी काही इमेजेस तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या ते समजून घेता येईल नेमकं ते काय आहे ते. इथं या वेगवेगळ्या इमेजेसमध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं त्या पिकांची झाडं असतात ती कशा पद्धतीची असतात. त्यानंतर ही पीक लागल्यानंतर ही अशा पद्धतीनं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि जे पाल्म तेल असतं ना ते जे त्या फळातून काढलं जातं, ती फळं कशा पद्धतीची असतात तर ती अशा पद्धतीची आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याच्यातून जे या फळांतून जे तेल काढलं जातं ना त्याला आपण पाल्म तेल असं म्हणतो. मराठीत त्याला पाम तेल असं म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला पाल्म ऑइल असं आपण म्हणतो. समजते तुम्हाला. त्यामुळं मी इमेजेस दाखवण्याचा जास्त प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या ते समजून घेता यावं त्यासाठी. पुढची न्यूज आहे वर्ल्ड पेजला अफगाणिस्तानशी रिलेटेड.
ही पहिली पण अफगाणिस्तानशी रिलेटेड न्यूज असलेली पाहावयास मिळते, ही दुसरी पण अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेलीच न्यूज पाहावयास मिळते. पहिल्या न्यूजमध्ये तालिबानच्या विरोधात कारवाया प्रोटेस्ट करणाऱ्या लोकांमध्ये तिघांना मारून टाकलेलं आपल्याला पाहावयास मिळालं, म्हणजे त्यांची हत्या केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळालं, कारण ते तालिबानच्या विरोधात प्रोटेस्ट करत होते म्हणून. ही सांगणारी खरं तर न्यूज आहे. पुढं आता तालिबानची जर आयडिओलॉजी आपण बघितलं ना, पुढं अशा प्रकारचे अनेक हत्या झालेल्या आपल्याला पाहावयासच मिळते, त्यात काही विशेष वाटण्याची गरज नाही आहे. हा पहिला की पॉईंट आपण बघितला या न्यूजमधलं, म्हणजे पहिली न्यूज आपण बघितली. आणि दुसऱ्या न्यूजमध्ये काय सांगितलं की आता अफगाणिस्तानची पुढची नेक्स्ट पॉलिसी काय असेल, कारण आता तालिबाननं वर्चस्व तिथं प्रस्थापित केले गेले, परंतु तालिबानचं वर्चस्व इथं 20 वर्षांपूर्वीसुद्धा होतंच. मी काल व्यवस्थितरित्या चांगलं आर्टिकल ते व्यवस्थितरित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, आणि ते एक आर्टिकल कटिंग्स द हिंदूचं मी वेगळं प्लेलिस्ट बनवलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा ते कटिंग करून मी टाकण्याचा प्रयत्न केला होता, टाकलं होतं त्याच्यामध्ये. ते सुद्धा तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या. अफगाणिस्तानची बऱ्यापैकी मी ढोबळमानाने हिस्ट्री सांगायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मॅपच्या माध्यमातून. इथं मग या न्यूजमध्ये काय सांगितलं की अफगाणिस्तानची नेक्स्ट पॉलिसी काय असेल आणि क्वेश्चन मार्क दिलेला आपल्याला पाहावयास मिळते. आता ढोबळमानानं जर आपण विचार केला त्यांना, तर तालिबान 20 वर्षांपूर्वी जर तालिबानची सत्ता बघितली ना, तर त्यांनी काय केलं होतं, तर स्त्रियांना सिनेमा हॉलमध्ये जाण्यासाठी बंदी, 10 वर्षांपेक्षा जास्त मुलींना शिक्षण घेता येणार नाही, अशा प्रकारची पॉलिसी. त्याचबरोबर जर महिलांना घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्यांच्या घरातील एखादा पुरुष त्यांच्यासोबत असायला पाहिजे, तरच त्या बाहेर पडू शकतायत, अन्यथा त्यांना बाहेर पडता येणार नाही, अशा प्रकारची पॉलिसी. त्याचबरोबर वर्क प्लेसला त्यांना अलाउड नाही, वर्क वगैरे करण्यासाठी, जॉब वगैरे करण्यासाठी त्यांना अलाउड नाही. त्याचबरोबर पूर्ण बुरख्यामध्येच त्यांनी राहायचं, बुरख्यानं पूर्ण अंग झाकलेलं असायला पाहिजे, अशा प्रकारचे नियम तालिबाननं तिथं लावले होते 20 वर्षांपूर्वी. आणि जर अशा प्रकारचे नियम तुम्ही फॉलो करत नसाल तर त्यांना खूप हिनियस शिक्षा दिल्या जात होत्या, खूप टोकाच्या शिक्षा दिल्या जात होत्या, त्यामुळे त्यांचा मृत्यूसुद्धा होत होता. अशा प्रकारच्या शिक्षा त्यांना दिल्या जात होत्या. त्यामुळं काय झालं होतं, आणि व्यवस्थित विशेष म्हणून म्हणजे काय, तर हे आणखी इंटरनल, हे मॅटर इंटरनल झालं, परंतु बाकी जी टेररिस्ट ॲक्टिव्हिटी जगामध्ये सगळीकडे होत आहेत ना, टेररिस्ट कारवाया, आतंकवादी कारवाया, त्या आतंकवादी वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांनासुद्धा सहकार्य करण्याचं कार्य हे तालिबान त्यावेळेस गव्हर्नमेंटमध्ये असताना सुद्धा करत होतं, बरोबर आहे. आणि त्यामुळं काय झालं, तर युएसने त्याच्यामध्ये इंटरफेअर करून तालिबानला सत्तेवरून पायउतार होण्यासाठी भाग पाडलं होतं. त्याच्यामध्ये रशियानं सुद्धा त्याच्या अगोदर 1990पर्यंत असा प्रयत्न केलाच होता ना. आणि त्यानंतर आता अफगाणिस्ताननं 2021पर्यंत युएसनं 2021पर्यंत प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळाला, पण त्याच्यामध्ये दोघं, रशिया असेल किंवा युएस असेल, त्याच्यामध्ये अयशस्वी ठरलं, आणि पुन्हा एकदा आता तालिबानचं वर्चस्व तिथं प्रस्थापित झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आता तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर नेक्स्ट पॉलिसी त्यांची काय असेल, तर ऑबियस आहे, हा इतिहास त्यांचा बघितल्यानंतर नेक्स्ट पॉलिसी काय असेल, पुन्हा एकदा ते हिंसा करतील, तिथं अनेक लोकांची हत्या होताना पाहावयास मिळालं, स्त्रियांना तुच्छ लेखतील, स्त्रियांना परत एकदा अशी परिस्थिती घरात त्यांना बसवायचं, त्यांचे जे मानवी अधिकार आहेत त्यांना न जुमानता फक्त घरामध्येच स्त्री करणार जे काय करणार ते, अशा प्रकारची पॉलिसी ते आणताना आपल्याला पाहावयास मिळतील. आणि त्याचबरोबर जगामध्ये ज्या काय आतंकवादी कारवाया होतात त्यांना पुन्हा एकदा ते सहकार्य करताना पाहावयास मिळतील. त्यात काय विशेष आपण फील करण्याची काही गरज नाही. जरी त्यांनी आता काय झालं आहे, तर त्यांनी येऊन प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या स्पोक्सपर्सनने हे सांगितलं की इथून पुढं स्त्रियांना अशा प्रकारचं वागणूक दिली जाणार नाही, त्यांना वर्क करण्यासाठी अलाव केलं जाईल, जॉब करण्यासाठी अलाव केलं जाईल. त्याचबरोबर स्त्रिया बाहेर पडू शकतील सिनेमा हॉलमध्ये, म्हणजे जे काय त्यांची पास्ट पॉलिसी होती भूतकाळामध्ये, अगोदर 20 वर्षांपूर्वीची पॉलिसी होती ना, त्या पॉलिसीमध्ये चेंज त्यांनी केलेलं दाखवलं, परंतु ते फक्त स्पोक्सपर्सनकडून त्यांच्या बोललं गेलं किंवा त्या तशा प्रकारची पॉलिसी त्यांनी आणली आहे, परंतु खरंच ते ग्राउंड लेवलला ते इम्प्लिमेंटेशन करतील की नाही करतील याच्याबद्दल डाऊटच आहे ना. त्यामुळे आता जर प्रश्न आपल्यापुढं असा उभा राहिला की नेक्स्ट पॉलिसी त्यांची काय असेल, तर हिस्ट्री आपल्याकडे प्रूफ आहे की नेक्स्ट पॉलिसी त्यांची काय असेल, आणि हिस्ट्रीमध्ये त्यांनी काय काय केलं हे अफगाणिस्तानी लोकांना पण माहिती आहे, आणि आता पण मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ह्यामुळंच आता तालिबानचं तिथं वर्चस्व प्रस्थापित झाल्यावर लोक विमानावर चढून बसलेले आपल्याला पाहावयास मिळाले. त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यूसुद्धा झालेला पाहावयास मिळाला विमानामधून, म्हणजे त्यांना काहीही करून अफगाणिस्तान सोडायचं होतं, म्हणजे एवढी भीती त्यांच्या मनामध्ये तालिबानविषयी आहे. आणि ही तालिबानविषयी असणारी भीती जी आहे ना, ती उगाचच नाही आहे ना, कारण अगोदर तालिबाननं जे जे काय तिथं करून ठेवलं आहे ना, त्यामुळं सामान्य माणसाच्या मनामध्ये तालिबानविषयी भीती असण्याचं
काय विशेष आपल्याला त्याच्यामध्ये वाटण्याची काय गरज नाही, समजते. त्यामुळे नेक्स्ट पॉलिसी तालिबानची काय असेल तर ते पुन्हा एकदा त्यांच्या ज्या पहिल्या पॉलिसी होत्या ना त्याच्यावरती येऊ शकतात, अशीच नेक्स्ट पॉलिसी असणार आहे असं आपण म्हणू शकतोय. पुढची पुन्हा चायनाविषयी न्यूज आहे. चायना आता तालिबान म्हणजे अफगाणिस्तानविषयी बोलताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि चायनाच्या ऑफिशियल्सनी हे सांगितले, जोपर्यंत तालिबान ऑफिशियल गव्हर्नमेंट स्थापन करत नाही तोपर्यंत चायना त्यांना गव्हर्नमेंट म्हणून दर्जा देऊ शकत नाही, असं चायनानं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आजचं जे आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ना, ते आर्टिकल आहे चायनाविषयी भाष्य करणारं आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये विशेष करून कशावरती भर दिला आहे तर न्यूक्लिअर स्टॅकवरती भर दिला आहे. म्हणजे चायना हे न्यूक्लिअर वेपन्समध्ये खूप एक्सपान्शन करत आहे, खूप विस्तार करत आहे आणि त्याच्यावरती इंडियाने लक्ष ठेवलं पाहिजे, त्याच्याविषयी इंडियाने सावध राहायला पाहिजे, असं सांगणारं खरं तर हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग ह्या आर्टिकलमध्ये काय सांगितलं की चायनासोबत आपला वारंवार LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून वारंवार वाद चालू असतो. त्यामुळं अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ज्या चायनाच्या आहेत ना त्याच्यावरती इंडियानं लक्ष ठेवायला पाहिजे. तरच आपण त्याच्या विरोधात जर भविष्यात काय आपल्याला प्रिकॉशन घ्याव्या लागल्या तर त्या प्रिकॉशन घेण्यासाठी आपण आत्ताच सावधपूर्वक प्रयत्न करू शकतो, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता ते मॅपच्या माध्यमातून आपण समजावून घेऊया. या आर्टिकलमध्ये आणखी काय काय महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहेत आणि आणखीसुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो की चायनामध्ये आणि इंडियामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागांवरती क्लॅश चालू असतो आणि त्याच्यामध्ये मग आपण कसं सावध राहायला पाहिजे हे आपण आर्टिकलच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. जे काय आर्टिकलमध्ये आहे ते पण मी सांगतो आणि बाकी तुम्हाला इन्फॉर्मेशन काय असायला पाहिजे सांगायला मी पाहिजे ते पण मी सांगून ठेवतो याच आर्टिकलच्या माध्यमातून. बघूया मग मॅपच्या माध्यमातून आर्टिकल समजावून घेऊया. या मॅपमध्ये आपण बघू शकतो की चायनाचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे आणि इंडियाचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे. इथं आपल्याला चायना पाहाव्यास मिळतो आहे आणि इथं साऊथला चायनाच्या आपला इंडिया पाहाव्यास मिळतो आहे. आणि या दोन कंट्रींमध्ये विशेष करून बोललं जातं. आणि चायना काय झालं आहे तर न्यूक्लिअर वेपन बनवण्याकडे जास्त भर देतो आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, समजते तुम्हाला. आणि ते न्यूक्लिअर वेपन ऑलरेडी त्यांच्याकडे आहे, परंतु त्याच्यामध्ये चायना जो आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणात विस्तार करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर चायना आणि इंडियामध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरून जास्त कॉन्फ्लिक्ट आहे, कोणत्या भूभागावरून जास्त कॉन्फ्लिक्ट आहे. आता मी सांगितलं तुम्हाला काय तर LACचा पार्ट येत आहे. ही LAC आहे ज्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं म्हणतो. त्याच्यावरून कशा पद्धतीनं वाद चालू आहे तो भूभाग डिटेलमध्ये दाखवतो तुम्हाला आणि त्यानुसार मग आपण ते समजावून घेऊया की भविष्यामध्ये मग इंडियाला का जास्त सावध राहण्याची बाबा गरज आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला काय करायला लागेल तर मॅप झूम करून बघणं गरजेचं आहे. हा आपण एरिया बघू शकतोय जो डिस्प्युटेड एरिया वारंवार चायना आणि इंडियामध्ये असतो. हा जर एरिया आपण बघितला तर याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजे LACचा एरिया बघतो. आणि इकडचा जो हा एरिया पाहाव्यास मिळतोय ना हा आहे LOCचा एरिया, लाईन ऑफ कंट्रोलचा एरिया. आणि इकडचा जो टोटल भाग आहे तो पाकव्याप्त काश्मीर असं संबोधलं जातं त्याला, म्हणजे पाकिस्ताननं कब्जा त्याच्यावरती करून ठेवला आहे. आणि हा जो एरिया आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या नॉर्थ साईडचा तो आहे सियाचीन आपण त्याला म्हणू शकतोय किंवा चायना व्याप्त काश्मीरचा भागसुद्धा आपण जम्मू काश्मीरचा भागसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. मग याच LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरचे जे वेगवेगळे भूभाग आहे त्याच्यामध्ये हॉट स्प्रिंग आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये पँगांग त्सो लेकचा एरिया इथं खाली कुठंतरी आहे. त्याचबरोबर अनेक असे एरिया आहेत की ज्याच्यावरून वारंवार चायनीज पीपल्स लिबरल आर्मी जी त्यांची आहे त्यांच्यामध्ये आणि इंडियामध्ये वारंवार इंडियन आर्मीमध्ये वारंवार ह्या LACच्या वेगवेगळ्या स्पॉट्सवरून क्लॅश झालेले आपल्याला पाहाव्यास मिळतात वारंवार. त्यामुळं जास्त इंडियामध्ये आणि चायनामध्ये अनेक वेळा अशी सुद्धा परिस्थिती झाली की दोन कंट्रीमध्ये युद्ध होते का काय अशी परिस्थितीसुद्धा तिथं डेव्हलप झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. त्यामुळं आपल्याला खरं तर चायनाच्या ज्या अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे चायना जर अणुशस्त्राचं विस्तारीकरण करत असेल तर भविष्यामध्ये जर आपल्या आणि चायनामध्ये म्हणजे इंडियामध्ये आणि चायनामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यासाठी आपण प्रिपेअर अगोदरच असायला पाहिजे. जर आपल्याला ते माहितीच नसेल की न्यूक्लिअर वेपन्समध्ये त्यांनी आपल्यापेक्षा जास्त प्रगती केली आहे, जास्त विस्तारीकरण केलं आहे, तर मग आपण त्यांच्याशी त्यावेळेस लढू शकत नाही.
समजते तुम्हाला. त्यामुळे या आर्टिकलमध्ये एक वेगळा भाग काय सांगितला आहे आर्टिकलमध्ये, तर आता चायनाकडून अशा न्यूज येत आहेत वारंवार की चायना न्यूक्लिअर्स वेपन्समध्ये विस्तारीकरण करत आहे, न्यूक्लिअर वेपन्सचं. त्यामुळे इंडियानं त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि ज्या प्रमाणात चायना प्रगती करत आहे ना, त्या प्रमाणात त्या न्यूक्लिअर्स मध्ये आपण सुद्धा प्रगती करायला पाहिजे. विशेष करून कशासाठी, तर उद्या जर अशा प्रकारची परिस्थिती युद्धजन्य निर्माण झाली आणि चायना विशेष करून न्यूक्लिअर वेपनचा जर यूज करणार असला, तर आपल्याला त्याच्या विरोधात लढण्यासाठी प्रिपेरेशन आपलं अगोदरच असायला पाहिजे, अगोदरच आपण तयार असायला पाहिजे, असं त्या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते तुम्हाला. आणि बाकी मग इथे LACचा एरिया तुम्हाला दाखवला, त्यानंतर LACवरती वेगवेगळे ठिकाणं जी काय आहेत ना, त्याच्यावरून वारंवार वाद चालू असतो. त्याच्यामध्ये पेंगांग त्सो आहे, हॉट स्प्रिंग आहे, वेगवेगळे एरिया आहेत त्याच्यामध्ये. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तो एक वेगळा मॅप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. त्यामुळं मी तुम्हाला मॅपच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला आहे. एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं सांगितलं आहे. म्हणजेच काय सांगितलं आहे याच्यामध्ये, इंडिया आणि चायनाचं जे रिलेशन आहे आणि वारंवार विशेष करून निगेटिव्ह पॉईंट जे रिलेशन्सचे आहेत त्याच्याविषयी आपण कसं प्रिकॉशन घेऊ शकतो, आणि चायना न्यूक्लिअर शी रिलेटेड काय कारवाई करत असेल, प्रगती त्याच्यामध्ये करत असेल, तर नक्कीच त्यांचा स्वतःला शक्तिशाली साबित करण्याचा, दुसऱ्या कंट्रींना भीती दाखवण्याचा उद्देश असला पाहिजे. त्यामुळे आपण सुद्धा त्याच्यासाठी प्रिपेअर राहायला पाहिजे. असा एक वेगळा पॉईंट त्या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी विशेष या आर्टिकलमध्ये वेगळं असं काही नाही आहे. बाकी हे जे आर्टिकल आहे ते खरं तर गव्हर्नमेंट पॉलिसीजवरती टीका करणारं आर्टिकल आहे. म्हणजे काही अशा आकडेवारी आहेत त्या पब्लिश करायला पाहिजे. म्हणजे आता समजा पॉवर्टी आहे, तर पॉवर्टी आपल्याला समजण्यासाठी त्याची आकडेवारी पब्लिश करायला पाहिजे ना. बेरोजगारी आहे, त्याची बेरोजगारीची आकडेवारी गव्हर्नमेंटनं पब्लिश करायला पाहिजे ना. बरोबर आहे ना. ती जर आकडेवारी पब्लिश नाही केली गव्हर्नमेंटकडून ऑफिशियली, तर मग आपल्याला तो आकडा कळणारच नाही. मग त्याच्यावरती आपण कसे काय प्रिकॉशन्स घेणार, त्याच्यावरती कसे काय सकारात्मक पावलं उचलणार, अशा प्रकारचा उहापोह करणारे आर्टिकल आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. त्यामुळे हे डिटेल आपल्याला बघण्याची काही गरज नाही. पुढचं तालिबानविषयी हे आर्टिकल आले. म्हणजेच काय, तर USA तिथून बाहेर USA निघाला. त्यानंतर ब्रिटननं डायरेक्ट वक्तव्य तालिबानविषयी केलं की जे तालिबानना थ्रिएट करणारं नव्हतं किंवा सपोर्ट करणार होतं असं आपण म्हणू शकतो. त्याच्यावरती उहापोह करणारं हे आर्टिकल आहे. कालच्या लेक्चरमध्ये, कालच्या एडिटोरियलमध्ये ऑलरेडी आपण मॅपच्या माध्यमातून मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये विशेष करून G7चा उल्लेख आला आहे, ग्रुप 7चा उल्लेख आला आहे. मग त्या ग्रुप 7 विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. ग्रुप 7 आला म्हणजे G20 सुद्धा आला, ग्रुप 20 सुद्धा आला. मग तो ग्रुप 20 विषयी सुद्धा आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. युनायटेड किंगडमविषयी इथं बोललं गेलं, USA विषयी इथं बोलले, म्हणजे याची मॅपवरती जाऊन लोकेशन यांचं बघणं गरजेचं होऊन बसतं. एवढं की पण त्या आर्टिकल्समधून आपण घेऊ शकतो. बाकी आर्टिकल जी आणखी एक आर्टिकल आहे अफगाणिस्तानवरच आलेलं आहे, परंतु त्याचे इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण बघून ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये बाकी काय अँगलनं सांगायचा प्रयत्न केला नाही की त्यांची नेक्स्ट पॉलिसी काय असेल, मग USAनं असं कसं काय केलं, या असलं बोललं गेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते काय विशेष आपल्याला डिटेलमध्ये बघण्यासारखं आणि फॅक्च्युअल आपल्या आन्सर रायटिंगमध्ये उपयोग येईल असं काही नाही आहे. बाकी बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते कालचं आर्टिकल तसं चांगलं होतं आर्टिकल. त्यामुळे मी विशेष डिस्कस करण्याचा तो प्रयत्न केला होता. आणि त्याचं कटिंगसुद्धा मी वेगळं, त्याचं ते व्हिडिओ तेवढंच कट करून मी वेगळंसुद्धा त्याचं व्हिडिओ अपलोड केलं आहे. एडिटोरियल कटिंग्समध्ये जी नवीन प्लेलिस्ट मी बनवली ना, त्याच्यामध्ये ते ऑलरेडी मी अपलोड करून ठेवले. जर तुम्ही बघितलं नसेल तर ते फक्त, कारण काय आहे ना, काही विद्यार्थी आपले असे आहेत की त्यांना फक्त आर्टिकल्स बघायचे असतात, न्यूज वाचण्यामध्ये त्यांना काही एवढा इंटरेस्ट नसतो आणि त्यांचं बरोबर पण असू शकतं. मग त्यासाठी मी काय करतो, जे महत्त्वाचे आर्टिकल्स आपण डिस्कस केलेले असतात ना, त्या आर्टिकल्स जे आपण रोजचं व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करतोय त्याच्यामध्ये त्या आर्टिकल पण आपण रेकॉर्ड केलेलं असते. मग ते आर्टिकल्स तेवढं मी जे रेकॉर्ड केलं तेवढा भाग फक्त त्या व्हिडिओचा कट करून मी ते वेगळं व्हिडिओ त्या आर्टिकलचा विषय टाकून ते अपलोड करत असतो या आपल्या चॅनलवरती. आणि त्याच्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट, एडिटोरियल कटिंग म्हणून वेगळी प्लेलिस्टसुद्धा मी बनवून ठेवलेली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना जर फक्त आर्टिकल्सविषयीच अभ्यास करायचा असेल, आर्टिकल्स महत्त्वाचे समजून घ्यायचे असतील, तर त्यांना ते फक्त आर्टिकल्स बघू शकतायत. कारण जर त्यांना आर्टिकल बघायचं असेल तर परत ते त्यांना पूर्ण द हिंदूचं लेक्चर बघण्याची गरज पडणार नाही. ते फक्त आर्टिकल्स कटिंग्समध्ये, एडिटोरियल कटिंग्समध्ये, प्लेलिस्टमध्ये गेले तर त्यांना जे हवं आहे ते आर्टिकल्स ते निवडून त्याचा फक्त अभ्यास करून ते पॉईंट काढून ठेवू शकतात. म्हणजे त्यांचा जो टाईम आहे त्याच्यामध्ये सुद्धा बचत होऊ शकते आणि त्यांना जे पाहिजे ते मिळू शकतं. त्यामुळे ते मी एक वेगळं प्लेलिस्ट त्याची बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या द हिंदूला एवढीच महत्त्वाची आर्टिकल्स होती.
इथं आर्टिकल्स पण आजच्या आपली संपत आहेत आणि आजचा आपला द हिंदू पण समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. आणि प्लीज कमेंट करत चला, जेणेकरून मला समजतं की तुमच्यापर्यंत मी पोहोचतोय, किती विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचतोय. एका जरी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचत असेल तर त्याच्यासाठी ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची प्रेरणा आहे, खूप मोठं प्रोत्साहन आहे माझ्यासाठी रोज लेक्चर बनवण्यासाठी. त्यामुळं प्लीज कमेंट करत चला, त्यामुळं मला एक मोटिवेशन मिळत राहतं, प्रोत्साहन मिळत राहतं. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.